वाटतं की लोकशाहीमध्ये सगळ्यांना आंदोलन करण्याचा अधिकार आहे सुद्धा, पण त्याचं राजकारण असू नये अशी आपली भूमिका आहे. जरूर महागाई कमी करा ही मागणी करण्याचा सगळ्यांना अधिकार आहे आणि आपण इकॉनॉमीमध्ये फेल झालेलो तसं अजिबात नाही आहे. पण आता काँग्रेसच्या काळामध्ये, मनमोहन सिंग यांच्या काळामध्ये अनेक वेळेला पेट्रोल डिझेल भाव अनेक वेळेला वाढले होते. 12 वर्षामध्ये एकदा असे भाव वाढले नव्हते. पण अमेरिका इराणच्या युद्धामुळेच ही आपल्यावर वेळ आलेली आहे आणि तर तशी आपल्यावर वेळ आली नसती तरी सुद्धा जरी काही भाव वाढलेले असले तरी काही राज्यांनी त्याचा एक्साइज कमी करून मला असं वाटतं की त्याच्यामध्ये काय बदल करता येऊ शकेल का तो प्रयत्न करायचा आहे. आणि माननीय नरेंद्र मोदीजी सुद्धा जरी आता भाव वाढलेले असले तरी कमी करण्याच्या संबंधामध्ये सुद्धा विचार गंभीरपणे सुरू आहे की आम आदमीला त्याचा त्रास होऊ नये म्हणून त्याचा प्रयत्न आमच्या वतीनं सुरू आहे. आणि लोकांना काय विनाकारण त्रास देण्याची आमची भूमिका नाही आणि नरेंद्र मोदीजी त्याच्यामध्ये फेल झालेले असं नाही. पण काँग्रेसच्या माध्यमातून नरेंद्र मोदीजीला शिव्या देण्याचं काम मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहे. त्यामुळं मला असं वाटतं की राजकारणामध्ये एवढी जी अशी भूमिका आहे भूमिका मांडायला हरकत नाही. पण अनेक आरोप प्रत्यारोप किंवा त्यांना एकदम पंतप्रधानांच्या संबंधामध्ये चुकीचे शब्द करणं हे सुरू आहे. मला वाटतं ते टाळलं पाहिजे. त्यांना काँग्रेस आंदोलन करायचं असेल तर ते करायला हरकत नाही आहे. आणि राहुल गांधी म्हणतात की नरेंद्र मोदी महागाई मॅन आहे. पण आमचं म्हणणं आहे की जर तुम्ही नरेंद्र मोदीला महागाई मॅन म्हणत असाल तर राहुल गांधी अपोजिशन मॅन आहे असं आमचं त्यांना म्हणणं आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.